मित्रांनो, मी खात्रीने सांगतो की ही गोष्ट तुम्हाला माहितीच नसेल. संपूर्ण जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना आपलं सरकार, आपलं केंद्र सरकार सहकार विभागाच्या माध्यमातून आपल्या देशात करणार आहे. आता काय आहे ही जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना आणि ही का करायची आवश्यकता पडली? मित्रांनो, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जगात 138 कोटी हेक्टर ही लागवडीखालील जमीन आहे. भारतात त्याच्या 11% म्हणजे 16 कोटी हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. आता जगाची लोकसंख्या आहे 790 कोटी. जगाच्या लोकसंख्येच्या एकूण 18% म्हणजे 140 कोटी लोक आपल्या भारतात आहेत, म्हणजे ही भारताची लोकसंख्या आहे. परंतु ह्या 140 कोटी लोकसंख्येपैकी फक्त 11% जमीन ही लागवडीखालील जमीन आहे. आता 2021च्या आपल्याकडे जी संख्याशास्त्रीय माहिती आहे किंवा असते, आपण सरकार त्याची संख्याशास्त्रीय माहिती दरवर्षी अद्ययावत करत असतं. तर ह्या संख्याशास्त्रीय माहितीनुसार आपल्या 140 कोटी लोकसंख्येला जे अन्नधान्याची गरज लागते त्याचासुद्धा अभ्यास आपण करतो. तथापि आपल्याकडील जी लागवडीखालील जमीन आहे त्याच्यातून वर्षाला 311 मिलियन मेट्रिक टन एवढं धान्य आपल्या इथे त्याचं निर्मिती होते किंवा उत्पादन होतं. आता हे जे धान्य निर्माण होतं, फूड ग्रेन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापैकी आपल्या देशात साठवणुकीची क्षमता फक्त 145 मिलियन मेट्रिक टन एवढीच होती. म्हणजे दरवर्षी उत्पादन होतं आहे 311 मिलियन मेट्रिक टन आणि साठवणुकीची क्षमता आहे फक्त 145 मिलियन मेट्रिक टन. म्हणजे ह्याच्यामध्ये फरक कितीचा आहे तर 166 मिलियन मेट्रिक टनचा. म्हणजे वार्षिक गरज 311 आणि दरवर्षी ती वाढतच जाणार आणि 311 मिलियन मेट्रिक टन साठवणुकीची क्षमता आपल्याकडे नाही. आपल्याकडे तूट ही 47% म्हणजे 166 मिलियन मेट्रिक टन एवढं धान्य साठवून ठेवण्याची क्षमताच आपल्याकडे नाही. मित्रांनो, हे अत्यंत दुर्दैवी आहे की 1947 साली आपण स्वतंत्र झालो आणि 1950 साली आपलं प्रजासत्ताक झालं, परंतु आपल्या वाढत्या लोकसंख्येला जे धान्य दरवर्षी लागणार आहे त्याच्या साठवणुकीची आपल्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. आपल्याला माहिती असेल की नुकतंच अमेरिका आणि इराणचं युद्ध झालं. त्या काळात आपल्या देशाला पेट्रोल डिझेलचा तुटवडा हा कधी जाणवला नाही. भले दर वाढले असतील, परंतु आपण पेट्रोल डिझेल साठवणुकीची म्हणजे 3 महिना पुरेल किंवा 6 महिने पुरेल एवढं ज्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतो त्याच्या साठवणुकीची व्यवस्था आपण करून ठेवली होती. त्यामुळे पेट्रोल पंपांवर जरी लोकांनी रांगा लावल्या तरी कोणाला पेट्रोल डिझेलची टंचाई भासली नाही. असंच जर आपण धान्य साठवून ठेवलं आणि कधी दुष्काळ पडला किंवा काही कारणांमुळं आपल्याला आणखी धान्याची गरज पडली तर मग आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र शासनाने जे फरक आहे, एवढ्या मिलियन मेट्रिक टन धान्य साठवण्याची आपल्याकडे क्षमता नाही किंवा आपल्याकडे गोदामं नाही, तो जो फरक आहे 166 मिलियन मेट्रिक टनाचा, तो भरून काढण्यासाठी नवीन गोदामं उघडण्याची योजना केंद्र सरकारने केंद्रीय सहकारिता विभागामार्फत आखली आणि त्याच्यासाठी काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात मोठी
धान्य साठवणूक योजना आहे असं मी सुरुवातीला म्हणलं आणि मला खात्री होती आणि खात्री आहे की बऱ्याच लोकांना ह्या कामाबद्दल, या योजनेबद्दल माहिती नसेल. तर मित्रांनो, सहकार विभागाचं ब्रीदवाक्य काय आहे? सहकार से समृद्धी. म्हणजे सहकार एकत्र या आणि त्या सहकारातून प्रत्येकाने आपली आणि आपली कुटुंबाची समृद्धी, उत्कर्ष, उन्नती साधा, असं त्याचं साधं ब्रीदवाक्य आहे. मित्रांनो, या अंतर्गत आपले जे प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज आहेत त्यांच्या माध्यमातून हे काम धान्य साठवणुकीचं होणार आहे. भारतात अशा 1,00,000 प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटीज आहेत आणि त्या माध्यमातून जवळपास 130 मिलियन फार्मर्स, म्हणजे 130 गुणिले 10 एवढे लाख शेतकरी त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. म्हणजे 1,300 लाख आणि 1,300 लाख आणि 100 लाखाचा 100 लाख म्हणजे 1 कोटी, 100 कोटी म्हणजे 1 अब्ज. अशा पद्धतीने एवढे आपल्याकडे शेतकरी त्या क्रेडिट सोसायटी, ज्याला आपण विविध कार्यकारी सेवा संस्था किंवा पतसंस्था असं म्हणतो, तर ह्या 130 मिलियन म्हणजे ज्याला 13 कोटी आपण शेतकरी म्हणूया, ते जोडले गेलेले आहेत. आणि ह्याचं उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्यांकडून धान्य सुलभतेने तिथं विकत घेऊन साठवता यावं. दुसरी गोष्ट, त्याला जे रास्त भाव आहे मार्केटमधला, त्या दराने त्याला त्याच्या धान्याला बाजारभाव मिळावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या दरानेच ग्राहकांनासुद्धा स्वस्त दराने धान्य उपलब्ध व्हावं आणि धान्य विकत घेण्याची विविध ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांचं बळकटीकरण करण्यात यावं. अशा पद्धतीचं हे काम आपल्या इथे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि या माध्यमातून नुसतं धान्य साठवण्याचं नाही, तर आपल्या शेतकऱ्यांचं बळकटीकरण, शेतकऱ्यांचं आर्थिक समृद्धीकरण, असे बरेच उद्दिष्ट ह्याच्यातून साध्य करायचे आहेत. मित्रांनो, 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ही योजना आखण्यात आलेली आहे आणि त्याचा जो पायलट प्रोजेक्ट म्हणजे पथदर्शी प्रकल्प हा 11 PSCजमधून, प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायट्यांमधून साकार होणार आहे. आणि त्याच्यामध्ये समाविष्ट राज्य कुठली आहेत? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, तेलंगणा, त्रिपुरा, राजस्थान. आणि या 11 PSCज ह्या राज्यांच्या माध्यमातून धान्य गोदामं तयार झालेली आहेत. आणि महाराष्ट्रात पुणे, अमरावती आणि गडचिरोली येथे धान्य साठवणुकीची गोदामं उभी राहत आहे. त्यातल्या पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्ले या गावाजवळील 500 मेट्रिक टनाच्या धान्य साठवणुकीचं जे गोदाम आहे त्याचं नुकतंच उद्घाटन हे आपल्या इंटरनेटद्वारे ऑनलाईन पद्धतीने पार पडलेलं आहे. मित्रांनो, 500 मेट्रिक टन म्हणजे 500 गुणिले 1000 एवढ्या किलो धान्याचं साठवणूक आपल्या जुन्नर तालुक्यातील बेले येथे होणार आहे. आणि ही आपल्या पुणे जिल्ह्यासाठी अभिनंदनाची आणि कौतुकाची बाब आहे. आता अमरावतीतील भापकिया आणि गडचिरोली येथील चामोशी येथेसुद्धा 1000 ते 500 मेट्रिक टन साठवणुकीची गोदामं उभी राहणार आहेत. आणि येत्या काळात 500 प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी या शोधून ठेवण्यात आलेल्या आहेत की ज्यांच्या माध्यमातून आणखी आपल्याला नवनवीन गोदामं उभारण्यात येतील. आणि जेणेकरून 166 मिलियन मेट्रिक टनाची जी तूट आहे, जो फरक आहे की तेवढं मिलियन मेट्रिक टन धान्य आपण साठवून ठेवू शकत नाही, ती सगळी तूट आणि कसर भरून काढायचं केंद्र शासनाने ठरवलेलं आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना म्हणजेच वर्ल्ड्स लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज प्लॅन इन कोऑपरेटिव्ह सेक्टर आपल्या देशात साकार होत आहे. महाराष्ट्राला पुणे, गडचिरोली आणि अमरावती येथे ही धान्य साठवणुकीची क्षमता उभारण्याची संधी मिळाली आहे. तर तुम्हाला याबद्दल माहिती होतं का? नसेल माहिती तरी काही हरकत नाही, ही माहिती मी तुमच्या
ज्ञानसंवर्धनासाठी दिली आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी माझे व्हिडिओ आणि रील लाईक करा, शेअर करा. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन या सगळ्यांना माझ्या रीलबद्दल, माझ्या चॅनलबद्दल सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि रील पाहिल्यावर फॉलो करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.